जे फूड अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे कडकणी। अंबाबाईचे उपवास चालू आहेत आणि घट घातलेले आहेत घरात, त्याच्यामुळे कडकणी तर केलीच पाहिजे। आज आहे 5वी माळ, मी आज करत आहे। पावसाने जसे उघाड दिल तसं घरच्या घटाला व देवीला वाहतात, कडकण्या करतात। तर आता मी याच्यासाठी 1 किलो रवा घेतलेला आहे, म्हणजे अंदाजे 4 ग्लास रवा, त्याला 4 चमचे गाईचं कडकडीत तूप। आमच्याकडे वस्तू पण मोजून घालतात, हे बघा कडकडीत तूप केले गाईचं। आणि मी आता ह्या रव्यावर घालून घेले। रवा 1, तूप 2 आणि आता मीठ 3, थोडंसं मीठ टाकायचं, साखर टाकायची। हे बघा हे मीठ टाकलं, हे बघा हे 3, हे बघा साखर 4, आणि दुधात तिंबायले 5। रवा सोडला तर बघा 5 वस्तू होतात। हळद पण घालायली आम्ही घालतो, आम्ही मैद्याच्या वगैरे करत नाहीत, पहिल्यापासून पारंपरिक आमच्या इकडं रव्याच्याच करतात। माझी आई सासूबाई रव्याच्याच खाल्लेल्या आहेत, रव्याच्याच खाल्लेल्या आहेत। पूर्ण ह्याला चोळून घ्यायचं तूप आणि ह्याला 2-4 तास हे पीठ मऊ करून घ्यायचं, म्हणजे तिंबून ठेवायचं, काही नाही करायचं त्याला। माझ्या मुलाला खूप आवडतात कडकण्या। आणि आमच्याकडे जरा कशामुळे जास्त घेतलं, याचं देवीसाठी वेणी घाटाला ह्याची ह्या पिठापासून वेणी, पानं, जोडवे, बांगड्या असं करतात थोडं। तर पहिल्यापासून परंपरा आलेली आहे का काही नाही हे प्रश्नच नाही करायचे, आहे करतात, करायचं। दूध टाकायचं, कमी पडलं तर पुन्हा मग पाणी टाकायचं तुमच्या आकारानं। बघा नुसत्या दुधात तिंबा, निरश्या दुधात तिंबा, तर मी हे निरश्या दुधातच तिंबायला लागले। तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल तसं करा, तापलेलं असेल तरी चालेल। मग मी थोडं पाणी पण घेले आणि आता मी तिंबून घेते, तर लागल तसं पाणी पण टाकायले। हे बघा छान तिंबून झालेला आहे। आता मी हा कपडा पण ओला करून घेतला, हे तर पोळ्या बांधायचा कपडा आहे माझा। असं पोळ्या थंड झाल्या की आम्ही असं बांधून ठेवतो, शिवून घेतलेले असतात। धपाट्याचे पोळ्या बांधायची, पोळ्या असं म्हणजे काही जात नाही, काही नाही, दुरडीत ठेवायची। आता ह्या कपड्यात मी ठेवायला लागले 4-5 तासासाठी। चला 4-5 तास झाले, आता आपला रवा चांगला भिजलेला आहे। मी भिजायला घातला होता, बघूया आता काय झालं आहे त्याचं। आता काय करायचं बघा, आता कुटायला अंगात पण अवसर नाही, शक्यच नाही। आता काय करायचं, सरळ मिक्सरला असं लावून थोडं थोडं काढायचं पीठ आणि एकत्र मळून करायला घ्यायचं। मी करंज्याचं पण असंच करते पीठ, त्याला मिक्सर लावून घेऊ। हे बघा छानपैकी मळून झालेलं आहे आपलं पीठ, कुटून झालेलं आहे। या पद्धतीनं सगळं तिंबून घेऊ। हे बघा मिक्सरला सर्व लावून घेतलंय मी, एकदम मऊ झालेला आहे। आता याच्या कडकण्या लाटून घेऊ आणि तळून घेऊ। मी करायले जोडवे, हे बघा हे छोटे छोटे, एक इथं घटावर बांधायला आणि एक देवीला, 2 देवीला, 2 इथं घटावर, असं करावं लागतं।
म्हणजे आमच्या इकडं करतात, तुमच्या इकडं काय करतात मला माहीत नाही. आता बांगडी याचीच करायची असते. असंच मी सगळे दागिने करून घेते. हे बघा, हे बांगडी, बांगड्या. आपण आता पानं करून घेऊ, वेणी हे ठेवू आपण आता कशावर तरी. हे बघा, ही खायचे पानं करून घेतलेत, ह्या वेण्या केल्या, ही फणी केली, ही करंडे केले, ह्या बांगड्या 4, हे जोडवे 4 आणि ह्या कडकणी. ह्या अशाच कडकणी इथं त्या पद्धतीनं करून घ्यायच्यात आता सगळ्या आणि तळायचं. झाले आपल्या ह्या वेण्या, फणी, हे पानं सगळं तळून कडकण्या या पद्धतीनं तळल्यात. हे बघा, हे एवढ्या थंड करून हे सगळं हे घालून घेतो याच्यात. तयार झाल्यात आपल्या कडकण्या. करून बघा, करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्याला फुलोरा पण म्हणतात, कडकण्या म्हणतात तुमच्याकडं. बघा आता आमच्याकडं हे बघा, हे घटावर पण बांधायच्या आणि ह्याला पण हे करायच्या. हे आमचे देव आहेत, घट बसवलेले आहेत. आता याच्यावर मी उद्या फुलोरा बांधणार आहे 7व्या माळ्याला. आज 5वी माळ आहे, करून ठेवल्या. चला मग, आई राजा उद उद.